अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चैत्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आफूचा व्यापार करिता त्यांत आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अपृषी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्ती ते. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐशी नामे दिदली त्रिवर्गांशी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यत्ता गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारा केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न एकोणी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहूनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपणी झोळी समर्थतयांशी दिदली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह आणू मात्र चित्ती तू आण धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी भोवता कांता घेत उर बडवूनी. विनवी ते जोडोनी कर अद्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तेची उत्तरे एकूण या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका सुहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाटेपुऱ्यात समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकात कथा समद सदा भाविक भक्त परिशोध षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवंतु.